15 डिसेंबर 2021. हरियाणाच्या पानिपत शहरातील भराडा कुटुंबीय. त्यांना जराही कल्पना नव्हती की त्या दिवसाची सकाळ त्यांच्या आयुष्यात अमावस्येच्या रात्रीपेक्षाही अधिक काळोख घेऊन येईल. दुपारी 12 वाजता CCTV कॅमेऱ्यात दिसणारा एक अनोळखी माणूस विनोद भराडा यांच्या घराकडे जात होता. त्यावेळी विनोद भराडा घरातल्या खोलीत आराम करत होते, कारण काही महिन्यांपूर्वी अपघातामुळे त्यांच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झालेले होते. त्यांची पत्नी निधी स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. मुख्य दरवाजा उघडा असल्याने तो अनोळखी माणूस निर्धास्तपणे घरात प्रवेश करतो आणि हळूच आत शिरतो. घरात कोणालाही त्याची कल्पना येत नाही की कोणतरी अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरात आहे. संधी साधून तो थेट खोलीत पोहोचतो जिथे विनोद भराडा अंथरुणावर पडलेले होते. तो माणूस विनोद भराडा यांच्या खोलीचा दरवाजा आत शिरून आतल्या बाजूने लावून घेतो आणि अचानक त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करतो. स्वयंपाकघरातून आवाज ऐकून विनोद यांची पत्नी निधी घाबरून धावत बाहेर येते. विनोद यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असतो. विनोद यांच्या ओरडण्याचा आणि झटापटीचा आवाज येत असतो. निधी तो दरवाजा उघडण्याचा आटोकाट प्रयत्न करते, पण जेव्हा तिला ते शक्य होत नाही तेव्हा ती लगेचच घराबाहेर धावून मदतीसाठी किंचाळू लागते. आवाज ऐकून शेजारी आणि जवळच राहणारे नातेवाईक धावत येतात. आतून बंद असलेला तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, पण दरवाजा इतका घट्ट बंद केलेला असतो की लोकांनी भरपूर प्रयत्न करूनही तो उघडत नाही. स्वतःच्या नजरेसमोर एक असहाय्य पती मरणाच्या दारात असताना कुणीच त्याला वाचवू शकत नव्हतं. त्या दरवाजाच्या बाजूलाच एक खिडकी होती, जी योगायोगाने उघडीच होती. मदतीला धावून आलेल्या लोकांनी खिडकीतून पाहिलं तर तो माणूस आधी विनोद यांना बेडवरून खाली फेकतो आणि मग त्याच्याकडे असलेल्या गावठी कट्ट्याने विनोद यांच्या कमरेवर एक गोळी झाडतो आणि दुसरी गोळी थेट डोक्यात मारतो. त्यानंतर थंडपणे तिसरी गोळी बंदुकीत भरतो, दरवाजाची कडी उघडतो आणि बाहेर पळतो. तो बंदूक दाखवून गर्दीला घाबरवण्याचा प्रयत्न करतो, पण परिसरातील लोक त्याला बेधडक पकडतात आणि खांबाला बांधून प्रचंड मारहाण करतात. अशावेळी गुन्हेगार आपल्या प्राणांची भीक मागत असतो, पण हा गुन्हेगार मात्र माझं काम आता पूर्ण झालं, आता मला मारा असं म्हणतो. एका बाजूला लोकांनी त्या गुन्हेगाराला पोलिसांच्या ताब्यात दिलं, तर दुसरीकडे काही लोकांनी रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडलेल्या विनोद यांना तात्काळ रुग्णालयात नेलं. परंतु दुर्दैवाने डोक्यात गोळी लागल्यामुळे विनोद भराडा यांचा मृत्यू झाला. हर्टॉन कम्प्युटर सेंटरचे डायरेक्टर असलेले विनोद भराडा यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. एका आईवडिलांसाठी आपल्या मुलाचा मृत्यू स्वतःच्या डोळ्यांसमोर पाहण्यासारखं दुःख या जगात कोणतं असेल? विनोद यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्यांची पत्नी निधी जागच्या जागी बेशुद्ध पडली. हसतं खेळतं भराडा कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं. पण प्रश्न हा होता की या खुनाचा आणि खुन्याचा खरा हेतू काय होता? ह्या घटनेमागील सत्य जाणून घेण्यासाठी आपल्याला 2 महिने आणि 10 दिवस मागं जावं लागेल. 5 ऑक्टोबर 2021, सुखदेव नगर, पानिपत. संध्याकाळची वेळ होती. रोजच्याप्रमाणे विनोद आपल्या घराजवळ असलेल्या संगणक केंद्रासमोर खुर्चीवर बसले होते. तेवढ्यात भरधाव वेगाने येणाऱ्या एका पिकअप ट्रकने त्यांना जबर धडक दिली. अपघात इतका भयंकर होता की विनोद यांच्या बचावाची शक्यता अतिशय कमी होती, परंतु नियतीच्या चमत्काराने ते वाचले आणि केवळ 2 पायांच्या फ्रॅक्चरवरच त्यांचं निभावलं. विनोद यांच्या काकांनी तक्रार दाखल केल्यावर ट्रक चालकाला अटक करण्यात आली. त्या ट्रक चालकाचं नाव होतं देव सुनार उर्फ दीपक. न्यायालयात त्याने सांगितलं की ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला, पण हे एक हिट अँड रन प्रकरण होतं आणि काही दिवसांनी तो जामिनावर बाहेर आला. पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक सत्य समोर आलं. विनोद यांच्यावर गोळी झाडणारा तोच माणूस होता, भटिंडा येथील ट्रक चालक देव सुनार उर्फ दीपक, ज्याने 2 महिन्यांपूर्वी विनोद यांच्यावर प्राणघातक अपघात घडवून आणला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो सतत विनोद भराडा यांच्या मागे केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत होता, पण विनोद त्याच्यासाठी तयार झाले नाहीत आणि म्हणून रागाच्या भरात त्याने थेट विनोद यांना जीवे मारण्याचा निर्णय घेतला. सर्व काही स्पष्ट होतं. पोलिसांनी देव सुनारवर 302 कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. वरकरणी ही एक ओपन अँड शट केस वाटत होती, पण म्हणतात ना, अर्धसत्य म्हणजे पूर्ण खोटं.
आणि या प्रकरणात देखील ती गोष्ट अक्षरशः लागू होत होती. सत्य अजून बाहेर यायचं होतं. या हत्येमागे अजून खोलवर काहीतरी षडयंत्र दडलेलं होतं आणि एका व्हॉट्सॲप मेसेजमुळे ते उलगडणार होतं. हे संपूर्ण प्रकरण उलगडण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा बनून पुढे येणार होते ते म्हणजे पानिपतचे SP अजय सिंग शेखावत. हे केवळ एका हत्येचं प्रकरण नव्हतं, तर एका आदर्श कुटुंबाच्या अस्तित्वावर झालेला हा थेट आघात होता. एक कुटुंब जे स्वप्नांसह जगत होतं क्षणार्धात उद्ध्वस्त झालं होतं आणि आता त्या काळोखामागचं खरं सत्य बाहेर येणार होतं. ऑस्ट्रेलियात राहणारा विनोद भराडा यांचा भाऊ प्रमोद भराडा यांनी पोलिसांना एक संदेश पाठवला होता. असा संदेश जो एका वादळासारखा या केसवर येऊन थडकणार होता. त्या संदेशात त्याने स्पष्टपणे लिहिलं होतं की विनोदच्या हत्येमागे कुणीतरी घरचंच आहे आणि आता तो या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची विनंती करत होता. या आधी देखील प्रमोद भराडा यांनी पोलिसांकडे धाव घेतलेली होती, पण त्यावेळी त्यांच्या बोलण्याला काहीच किंमत दिली गेली नव्हती. पण आता परिस्थिती वेगळी होती, कारण पानिपतमध्ये नवीन SP म्हणून आलेले होते अजय सिंग शेखावत, ज्यांची ओळख होती एक प्रामाणिक, अत्यंत बुद्धिमान आणि निर्भय ऑफिसर म्हणून. या माणसाच्या येण्याने प्रमोद भराडाच्या मनात पुन्हा एकदा न्यायाची आशा पल्लवित झालेली होती. भावासाठी, कुटुंबासाठी न्याय. SP अजय शेखावत यांनी केसच्या साऱ्या फायली तात्काळ मागवून घेतल्या आणि पुन्हा एकदा साऱ्या केसचा स्वतः मागोवा घेण्यास सुरुवात केली. फाईल उघडल्यानंतर त्यांच्या मनात एक प्रश्न सतत डोकं वर काढत होता. तो म्हणजे आपल्या देशात हिट अँड रन या गुन्ह्यासाठी फारशा कठोर शिक्षा नाहीत, फार तर काही वर्षांचा तुरुंगवास आणि नंतर सुटका. पण इतक्या लहानशा गोष्टीसाठी त्या ट्रक ड्रायव्हर देवने थेट खून का बरं केला असेल? हे साधं सूड घेणं होतं की कोणीतरी दुसरंच यामागे होतं आणि देव उर्फ दीपक हे या सगळ्या षडयंत्रामधलं एक प्यादं होतं? ही शंका मनात आल्यानंतर त्या दिशेने SP शेखावत यांनी गुन्हे शाखेच्या 4 युनिटचे अधिकारी दीपक कुमार याला गोपनीयरित्या या केसच्या मुळाशी जाण्याचे आदेश दिले. अनेक वर्षांपूर्वी बंद करून टाकलेल्या या फाईलमधल्या गुंतागुंती आता उलगडायला सुरुवात झाली होती. गुन्हेगाराचा मागोवा घ्यायचा तर त्याच्या वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक बाजूंवर नजर टाकणं गरजेचं असतं. त्यामुळे पोलिसांनी देव सुनारचे बँक स्टेटमेंट आणि कॉल रेकॉर्ड्स तपासायला सुरुवात केली आणि इथूनच खऱ्या गुन्ह्याचा उलगडा होण्यास सुरुवात झाली. पहिली गोष्ट, विनोद भराडा यांचा अपघात ज्या पिकअप ट्रकनं केला तो अपघाताच्या काही दिवस आधीच खरेदी केला गेला होता. आणि दुसरी गोष्ट, देवच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये आणि व्यवहारांमध्ये वारंवार एकच नाव दिसत होतं, सुमित. हाच सुमित होता ज्यानं देव सुनारला अपघात प्रकरणात जामिनावर बाहेर काढलं होतं. चौकशी केली तेव्हा समजलं की सुमित हा जिम ट्रेनर होता आणि त्याचं सप्लिमेंट्सचं दुकानही होतं. पण प्रश्न हा होता की सुमितचा या सगळ्या प्रकरणाशी नेमका संबंध काय? पोलिसांनी जेव्हा सुमितचं बँक स्टेटमेंट तपासले आणि कॉल रेकॉर्ड्स उघडले तेव्हा एक अतिशय धक्कादायक गोष्ट समोर आली. एका नावाशी सुमित रोज तासनतास फोनवर बोलायचा आणि त्याच व्यक्तीकडून त्याच्या खात्यात लाखो रुपये ट्रान्स्फर होत होते. ते नाव होतं निधी, विनोद भराडा यांची पत्नी. सगळं जुळून आलं होतं. देव, सुमित आणि निधी. आता पोलिसांकडे पुरावे होते. पोलिसांनी ताबडतोब निधी आणि सुमितला ताब्यात घेतलं. सुरुवातीला दोघांनीही निर्दोष असल्याचं नाटक केलं, पण पोलिसांनी त्यांच्यासमोर ठेवलं ते CCTV फुटेज जे मी तुम्हाला कथेच्या सुरुवातीला दाखवलं होतं. पण ते पूर्ण नव्हतं. त्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं जेव्हा देव घरात येतो तेव्हा निधी त्यांना पाहून डोळ्याने इशारा करते आणि थेट विनोद जिथे झोपलेला असतो तिथे पाठवते. देव आत शिरताच निधीची ॲक्टिंग सुरू होते. ती किंचाळत बाहेर येते, मदतीसाठी ओरडते. पण आता हे सर्व नाटक होतं आणि ते अतिशय क्रूर असं नाटक होतं. प्रश्न हा पडतो की हे फुटेज त्या काळात पोलिसांनी का पाहिलं नाही? कारण त्यावेळी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपलं काम अर्धवट केलं होतं. त्यांना वाटलं की हा फक्त अपघाताचा सूड आहे आणि तिथेच सगळं संपलं. पण आता जेव्हा पोलिसांनी निधीला हे फुटेज दाखवलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. जेव्हा पोलीस आपला खाक्या दाखवायला सुरुवात करतात तेव्हा मुडदेसुद्धा बोलायला लागतात असं म्हणतात. आणि इथेही तसंच झालं. पूर्ण सत्य घडाघडा बाहेर आलं.
ज्यांचं नातं गावभर आदर्श म्हणून ओळखलं जायचं, ते नातं हे असं आतून इतकं पोकळ असेल याचा कोणीही विचार केला नव्हता. जी बाई नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी नवस व्रतवैकल्य करत होती, तीच बाई त्याच्या मृत्यूचा कट आखत होती. घर, संसार, प्रेम, आदर्श सगळं क्षणात फसवं ठरलं आणि यात सगळ्यात मोठा बळी गेला विनोद भराडा यांचा. हे प्रकरण म्हणजे केवळ हत्या नव्हती, हा कुटुंब व्यवस्थेचा विश्वासघात होता. एका मुलीचं स्वप्न असतं, चांगला नवरा, सुंदर संसार, गोड मुलं, पैसा आणि प्रतिष्ठा. अर्थात निधीकडे हे सगळं होतं. मग प्रश्न उभा राहतो की असं काय घडलं की तिनं स्वतःच्या नवऱ्याचा खून करवला. साल 2021. फिटनेससाठी निधीने जिम जॉईन केलं आणि तिचा नवरा विनोद याने देखील आनंदाने या गोष्टीला पाठिंबा दिला. पण हाच पाठिंबा पुढे त्याच्या मृत्यूचं कारण ठरणार आहे हे त्यालाही माहीत नव्हतं. जिममध्ये निधीची ओळख झाली सुमितशी. सुमित तिचा पर्सनल ट्रेनर बनला आणि हळूहळू व्यायामाबरोबरच मनही जवळ यायला लागली. सुमितला माहिती होतं की निधी लग्न झालेली आहे, तिला 2 मुलं देखील आहेत. पण त्याची नजर फक्त तिच्या शरीरावर नव्हती, तर विनोद यांच्या संपत्तीवर देखील होती. नवीन प्रेम लपवणं सोपं नसतं. चेहऱ्यावर, बोलण्यात, वागण्यात ते उघड होऊन येतं. निधी तेच करत होती. दिवसेंदिवस, तासनतास फोनवर गप्पा. पण जेव्हा विनोद घरात यायचा तेव्हा पूर्ण कॉल हिस्ट्री डिलीट. एक दिवस विनोदच्या लक्षात आलं, कोण रोज पूर्ण कॉल हिस्ट्री डिलीट करतं? संशयाचं बीज रोवलं गेलं होतं. पण घरच्यांसमोर काहीही बोललं गेलं नाही, कारण कदाचित मुलांच्या चेहऱ्याकडे पाहून तो तिला एक संधी द्यायचं ठरवत होता. पण निधीसाठी प्रेमाचा अर्थ वेगळा होता. तिच्यासाठी आता विनोदच अडथळा बनला होता. तेव्हा सुरू झाली होती एका खुनी कटाची योजना. सप्टेंबर 2021. निधी आणि सुमितने देव सुनार उर्फ दीपक या नावाच्या ड्रायव्हरशी संपर्क साधला. प्लॅन होता विनोदला अपघातात ठार मारायचं, म्हणजे कोणालाही संशय येणार नाही. यासाठी निधीने देव सुनार याला 1 लाख रुपये आणि बाकीच्या खर्चाची हमी देखील दिली. ज्या पिकअप ट्रकने विनोदवर हल्ला करायचा होता ती गाडी देखील निधीने खरेदी करून दिली. त्याचं EMI देखील निधी भरत होती. 5 ऑक्टोबर 2021. देवने पिकअप ट्रकने विनोदला उडवलं, पण नशीब बलवत्तर म्हणून विनोद वाचला. अजूनही योजना अपूर्णच होती. देव अटक होऊन जामिनावर बाहेर आला आणि मग 15 डिसेंबर 2021 रोजी निधीच्या घरात घुसून देवने थेट गोळ्या घालूनच विनोदचा खून केला. एका पत्नीने आपल्या नवऱ्याचा खून करवून घेतला. आणि का? प्रेम? नाही, पैसा आणि वासना यासाठी. पण एवढ्यावरच हे संपत नाही. विनोदचा भाऊ प्रमोद भराडा, जो ऑस्ट्रेलियात राहत होता, त्याला संशय आला, कारण निधीने विनोदच्या मृत्यूनंतर लगेचच घर सोडून दिलं. म्हणाली, हे घर मला विनोदची आठवण करून देतं. पण खरं कारण होतं, आता ती सुमितला आरामात भेटू शकणार होती. नवीन ठिकाण, कोणीही ओळखीचं नाही, कोणालाही संशय येणार नाही. निधीला विनोदच्या विम्याची रक्कम मिळाली आणि हळूहळू तिने आपल्या सासऱ्याच्या बँक खात्यातले देखील पैसे काढायला सुरुवात केली. काही महिन्यात तिने आपला मुलगा आणि वृद्ध सासऱ्याला ऑस्ट्रेलियात प्रमोदकडे पाठवून दिलं आणि इथे ती मोकळी झाली. मोकळं आयुष्य, जे तिने तिच्या चारित्र्याचा सौदा करून विकत घेतलं होतं. सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे विनोदच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी निधी आपल्या प्रियकरासोबत मनाली या ठिकाणी फिरायला गेली. संपूर्ण सत्य प्रमोदला हळूहळू समजत होतं. पण जेव्हा मार्च 2024 कोर्टात निधीने स्वतःच्या नवऱ्याचा खुनी देव ह्याला ओळखण्यास नकार दिला, तेव्हा प्रमोद भराडाला खात्री पटली की हीच आहे खरी गद्दार. त्यानंतरच प्रमोदने पोलिसांकडे पुन्हा अर्ज केला आणि अखेर प्रामाणिक व निर्भय SP अजय शेखावत यांनी गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोहोचत खऱ्या सत्याचा पर्दाफाश केला. सुंदर हसरा चेहरा, परंतु आतून सडलेलं मन. निधीने फक्त नवऱ्याचंच नाही तर आपल्या मुलांचंही आयुष्य उद्ध्वस्त केलं. आईनेच आपल्या मुलांपासून त्यांच्या वडिलांची सावली हिरावून घेतली. आजच्या युगात प्रेम, वासना आणि विश्वासघात ह्यांचा खेळ इतका जहाल आहे की खून करणं देखील काहींना नॉर्मल वाटतं. ही होती प्रेम, वासना आणि विश्वासघात ह्यांची विदारक कहाणी. अशाच चित्तथरारक
क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी या चॅनलला म्हणजेच इरी कथाला सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम हँडलला देखील भेट द्या. धन्यवाद.